न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या देशपातळीवरील शिखर संघटनेकडून सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांची कार्यशाळा झाली। त्यामध्ये मोया आजारावरील ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। या कार्यशाळेला आफ्रिकेतील तज्ज्ञांसह 20 न्यूरोसर्जन सहभागी झाले होते, अशी माहिती प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली। सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या दुर्मिळ शस्त्रक्रिया आणि प्रगत तंत्रज्ञान पाहून अनेक नामांकित डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्र प्रभावित झाल्याचं डॉक्टर मरजक्के यांनी सांगितलं। न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही देशातील न्यूरोसर्जनची शिखर संघटना आहे। संपूर्ण देशभरातील प्रख्यात न्यूरोसर्जन या संघटनेचे सदस्य आहेत। दुसरीकडे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये गेल्याच आठवड्यात मेंदूवरील 17 तासाची क्लिष्ट आणि जोखमीची शस्त्रक्रिया पार पडली। या शस्त्रक्रियेची दखल घेत न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये 13 आणि 14 जून रोजी विशेष कार्यशाळा आयोजित केली होती, अशी माहिती डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या कार्यशाळेत सिलिकॉन ट्यूब तसंच प्राण्यांच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। तसंच मोया या गुंतागुंतीच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या आजारावर केलेल्या ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचं लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। या कार्यशाळेत आफ्रिकेतील तज्ज्ञांसह 20 न्यूरोसर्जन सहभागी झाले होते। सिद्धगिरी हॉस्पिटलमधील प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफ पाहून ही संघटना प्रभावित झाली, असं डॉक्टर मरजक्के यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रतिमा मरजक्के, प्रकाश भरत गौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, राकेश पाटील, प्रियंका चौगले उपस्थित होते।